जे विशेषतः महायुतीचं सरकार आहे, या सरकारने अनेक महत्त्वाचे विक्रम या ठिकाणी केलेले आहेत। राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री याच शासनामध्ये मिळाली। राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव महिला मुख्य सचिव याच शासनाच्या काळात झाल्या। राज्याच्या पहिला पोलीस महासंचालक त्या तर आपल्या मंचावरच आहेत, तेही या शासनाच्या काळात झाल्या। राज्याच्या पहिल्या महिला वनसंरक्षक प्रधान वनसंरक्षक या देखील या शासनाच्या काळामध्ये झाल्या। आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव याही महिला याच कालावधीमध्ये झाल्या। आणि मुंबई महानगरपालिकेच्या इतक्या 100-150 वर्षाच्या इतिहासातल्या पहिल्या महिला म्युनिसिपल कमिशनर या देखील याच शासनाच्या काळामध्ये झाल्या। त्यामुळे आणि माझा तर अनुभव असा आहे की महिला अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकली तर ती निश्चितपणे पूर्ण होते। आणि म्हणून तुम्ही बघा, माझ्याकडे जी खाती असतात त्याच्यात बहुतांश खात्यांमध्ये मी महिला अधिकारीच घेतो। आता माझ्याकडे गृह खातं आहे, गृह सचिव महिला आहेत। माझ्याकडे सामान्य प्रशासन आहे, त्याच्या सचिव प्रधान सचिव महिला आहेत। माझ्याकडे ऊर्जा खातं आहे, त्याच्या प्रधान सचिव या महिला आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं माझा हा अनुभव आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं, कारण महिलांमध्ये उपजतच मल्टीटास्किंग हे तयार झालेलं असतं। इतक्या संघर्षातनं महिला या पुढे येत असतात की त्यातनं एखादी गोष्ट हाताळायची, एखादी गोष्ट मॅनेज करायची, या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी उपजत माहिती असतात। आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही देखील अतिशय चांगली गोष्ट आहे।